यांनी केलेल्या कीर्तनापैकी हे मूळ कीर्तन क्रमांक 486 नंबरचं कीर्तन आहे आणि हे कीर्तन महाराजांनी कार्तिक वद्य 12 दिनांक 29/11/1937 ह्या साली केलेले कीर्तन ते मी आपल्यासोबत वाचतो. कीर्तनाचा अभंग आहे. पूर्ण पुण्याचा होईन सेवक जी बंदागी गरुडाची ऐशी वर्मी मद दावी नारायण अंतरीच्या पूर्णा प्रगट होई बहु अवधान असे संत भेटी तरी जगजेची करुणा केली. तुका म्हणे मग नये मृत्यूवरी आणि सुखाचे शेजारी पाहू दे. सुखाचे शेजारी पाहू दे हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे आणि त्यावर महाराजांनी हे कीर्तन केलेलं आहे. या कीर्तनामध्ये महाराज तुकोबांचा अनुभव सांगतात आणि त्यांचा स्वतःचाही अनुभव सांगतात की माणसाची मागणी कोणती असावी. पूर्ण पुण्य यांचा होईल शेवक ही मागणी शिवाय कोणत्याचा शेवक, कोणत्या संताचा शेवक. तुकोबा म्हणतात की माझ्या मनातील जे द्वैत भावना किंवा द्वंद्व जे आहे सुख दुःखाचे असे तो माझे दूर करील अशा संतांची मला भेटी झाली पाहिजे आणि ते कोणत्या पुण्याने मी असा त्यांचा शेवक होईल असे तुकोबा म्हणतात. ते देवाला विचारतात. ते म्हणतात अहो देवा नारायणा हे जे भक्तीचे जे वर्म आहे ऐशी वर्मे मद लाभी नारायणा जे भक्तीचे वर्म आहे ते मला दाखवा. ते पुन्हा अंतरीच्या पुन्हा प्रगटून दाखवा. ऐशी वर्मे मद लाभी नारायणा. आणि म्हणून असे संत मिळणे फार कठीण. असे संत मिळणे फार कठीण म्हणून ते म्हणतात बहु अवघड आहे संत भेटी. आणि ती भेटी कठीण असल्यामुळे तुकोबा म्हणतात ती मला भेटी झाली पाहिजे आणि म्हणून मी अशी करुणा भागवली. करुणा भागली तरी जगजेची करुणा केली. आणि असे संत मला भेटल्यानंतर एकदा का मला याचा लाभ झाला तर मी मृत्यूवर येणारच नाही असं तुकोबा म्हणतात. तुका म्हणे मग नाही मृत्यूवर माझी सगळी जाणीव निघून जाईल आणि त्यानंतर मग मी सुखाच्या शेजारी पाहू राहील. सुखाच्या शेजारी मी पडून जाईल. मी मृत्यूवर येणार कुठे जाणार तर सुखाच्या शेजारी म्हणजे ब्रह्मसुखाच्या गादीवर मी खुशाल पडून राहील. पुन्हा या दुःखाच्या मृत्यूवर मी येणारच नाही. याकरिता मारुती महाराज म्हणतात असे निर्बंध संत असतात की दुःख दूर करणारे असतात आणि अशा संतांचे महाराज म्हणतात दासत्व फार कठीण आहे. ते घडू शकत नाही. कीर्तनात महाराज सांगतात तुम्ही जर खूप पुण्यवान असाल, महाराज म्हणतात तुम्ही जर खूप पुण्यवान असाल तरच तुम्हाला त्यांचा परमार्थ सेवा घडेल, अन्यथा नाही. बघाची कीर्तनात महाराजांनी सांगितलं त्यापुढे स्वरूप आपण समजणार आपण जी कर्म करत आहोत किंवा काय करत आहोत यावरून तुम्ही तुमचा जन्म समजा किंवा आपण या ठिकाणी जमलो म्हणून आपण भाग्यवान आहोत. संत संघामध्ये आपण आलो, सत्संगात आलो म्हणून यावरून आपण समजायचं की आपण भाग्यवान आहोत. मग भाग्यवान आहे नुसतं म्हणून चालत नाही. भाग्यवान आहोत म्हणून चालत नाही. म्हणून महाराज म्हणतात ही सेवा घडून आली पाहिजे. आम्ही महाराजांचे भक्त आहोत, महाराजांचे आम्ही दास आहोत म्हणून चालत नाही. काय केलं तुम्ही ती करणी शरीरावर दिसून आली पाहिजे. नुसते आम्ही दास आहोत हे मध्ये चालत नाही. तर ते दासत्वाचे जे कर्म आहे ते कृतीतून दिसले पाहिजे तेव्हा तो खरा दास. कारण आता परमार्थामध्ये अशी गोष्ट आहे एखाद्याला काम जर सांगितले
परमार्थाचे काम जर सांगितले तो म्हणजे आलोच, तू पुढे जावा, आलोच तुझ्या मागं, याची परिस्थिती आहे. म्हणून घडणे कठीण आहे हा त्याचा अर्थ आहे. मनात असते करतो सर्व, परंतु त्याच्यामध्ये तो आळस कर, तुम्ही पुढे व्हा मी आलो, म्हणजे कर्म करण्याची इच्छा नाही याचा अर्थ. त्याच्यासाठी ते म्हणतात की का सयावर जा रसिया, अंतःकरणाच्या आरशात पहा की आपण कोण आहोत. हे स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे, त्याचा उपाय सांगितलेला आहे. आणि म्हणून ते का घडत नाही हे आजच्या कीर्तनामध्ये महाराज सांगतात. कोणत्या सत्पुरुषाचे कर्म घडले पाहिजे याला सुद्धा भाग्य पाहिजे. त्यांना आपली मागणी काय असावी हे कीर्तनात सांगतात. आपला निश्चय काय असला पाहिजे, तो ब्रह्मविद कसा पाहिजे, तो कसा असतो, तो कसा जन्माला येतो, त्याची सेवा आपल्या मनावर जर खोटे असले तर उलट त्याच्या विरुद्ध मन जाते. जे कोणी कर्म करतात त्याच्यात फळा घालणारे लोक असतात, उलट त्याच्या विरुद्ध त्याची बुद्धी जाते, तो नाही जात, कारण त्या बुद्धीला ती घडणे नसते. संत संगतीत आपला उदय कसा होतो, तसा मनुष्य या कर्मामध्ये आला, जन्माला आला, तेव्हाच त्याचा प्रवास हा मरणाकडे सुरू. संत संगतीत आयुष्य कसं पाहिजे, जसा दिवा असतो, दिव्याला अस्तित्व केव्हा असते, दिवा कशाला म्हणतो आपण, दिवा म्हणजे पहिले पंथी असते, तेल असते आणि वात असते, त्याला आपण दिवा म्हणतो. पण तो दिवा केव्हा, जेव्हा ती वात पेटवल्या जाते, ती वात पेटल्यानंतर त्याला म्हणतात दिवा. ती वात म्हणजे ती दशी असते, ती दशी पेटवल्यानंतर त्याला दिवा म्हणतात. तसा मनुष्य जन्मल्यानंतर त्याचा प्रवास हा मरणाकडे सुरू होतो. त्या वाटीचा प्रवास जो आहे, त्या दिव्याचा प्रवास जो आहे, तो हळूहळू हळूहळू युद्धाकडे सुरू होतो. तर असा या उदाहरण महाराजांनी आजच्या कीर्तनामध्ये घेतलेलं आहे की दशी झालं पाहिजे. दशी म्हणजे वात, ती वात झालं पाहिजे आणि ती पेटवल्यानंतर त्याला दिवा म्हणतात. ती महाराज म्हणतात की दशी रूपी ती वात जी आहे त्याची ज्योत होते, तसा माणसाचा उदय होतो त्या वातीप्रमाणे. आणि त्या दशीची ज्योत जी झाली ती अंतःकरणात माणसाला दिसते, मनुष्य जन्माला शेवट सुरू होतो. असा जीव हा कितीही नीच असला, आजच्या कीर्तनात महाराज म्हणतात की जीव हा कितीही नीच असला तरी संत संगतीने तो वंद्यत्वाला जातो. कितीही महापापी असला तरी याची महाराज बाई देतात. तसा फुलामध्ये अनेक किडे असतात, पण फुल जर देवाच्या डोक्यावर ठेवले तर ते किडे देवावर जातात. आणि असा तो संत संगतीचा परिणाम होतो. या कीर्तनात महाराज तेच सांगतात की संत संगतीने माणसाचं आयुष्य बदलते. एक दृष्टांत सांगतो, त्याच्यामध्ये सांगतात एक साधू एका रस्त्याने चालले होते. चालल्यानंतर त्यांना तहान लागली, तर ते घर दिसलं, त्या घरी गेले आणि तिथे त्यांनी पाणी मागितले. पाणी मागितल्यानंतर पाणी पिले. ते एका कुंभाराचं घर होतं, तर त्या कुंभाराच्या घरी अनेक मडके ठेवलेले होते. तर ते मडके ठेवलेले होते, त्याच्यात एक मडकं बाजूला ठेवलेलं होतं. त्या साधू महाराजांना विचारलं, अरे बाबा हे मडकं बाजूला का ठेवलं? महाराज म्हणजे ते गळतं मडकं आहे, ते कुठं आहे, ते तुमच्या काही कामात नाही. साधू म्हणे मला हेच पाहिजे. साधू म्हणाले मला हेच पाहिजे. तो म्हणे नाही साधू महाराज, मी तुम्हाला याचं दुसरं काढून देतो, चांगलं मडकं देतो. तर साधू महाराज म्हणे नाही, मला हे देशील तर हेच मडकं दे, नाही तुम्ही चालू. शेवटी नाईला जाणं तिथे मडकं साधूला दिलं. साधू महाराज घरी आले आणि साधू महाराजांनी ते मडकं मंदिरात गेले. ते महादेवाच्या पिंडीवर ते मडकं त्याची गळती सुरू झाली. त्या महादेवाच्या पिंडीवरती गळती लावली साधू महाराज. येणारे जाणारे भाविक लोक दर्शन करायचे, ते गळती पाहून खुश व्हायचे, त्या पिंडीला नमस्कार करायचे, तर त्यांचं डोकं त्या मडक्याला लागत. त्यामुळे त्या साधू महाराजांचं मन फार प्रसन्न होत.
पण ते साधू महाराजांना असं वाटलं की सांगा, त्यांनी तो दृष्टांत दिला साधू महाराजांनी की संतांच्या संगतीत त्यांच्या सहवासात येऊन जर आपल्या जगण्याचा मार्ग जर बदलत असेल, संतांच्या संगतीत राहून आपल्या जगण्याचा मार्ग जर बदलत असेल, तर आपण सत्संगात चांगल्या व्यक्तीवर सहवासात का राहून आपले जीवन सुंदर होणार नाही काय? याच्याकरिता सत्संग आहे. आणि म्हणून ते महाराज म्हणतात सत्संगाचे असे महत्व आहे. पण सत्संगात राहून संत कर्म करा. कोण पुण्यवान मनुष्य कसा असेल की तो संत सेवा करेल? महाराज म्हणतात, आजच्या कीर्तनाचे म्हणतात, आम्ही इथे कोणाची जातपात पाहत नाही, फक्त सेवा घडली की तो वाया जात नाही एवढे आम्ही खात्रीने सांगतो. आणि अंतःकरणामध्ये साधूचा आठव ठेवा आणि आठव ठेवून कर्म करा, पहा काय होते हे महाराजांच्या कीर्तनात सांगतात. आणि म्हणून त्यांच्या शब्दामध्ये आपण थोडक्या महाराजांच्या शब्दात महाराजांचं कीर्तन आपण पाहूया. या कीर्तनात महाराज म्हणतात, मनुष्याच्या जवळ अनंत जन्माचे पुण्य जर असले तरच परमार्थाची सेवा घडेल. अनंत जन्माचे पुण्य असेल तरच परमार्थाची सेवा घडेल. भाग्य जरी होय सानुकूळ झालिया केलिया उदिम सकळ कैशी जाण श्रुता गीत सकळ. तुमचे मागचे पुण्य अति असेल तर तुम्हाला पटाईला केलेली शेती पिकेल, घरची शेती पिकेल. तसेच श्रुतागीत जेव्हा उदाहरणे येतात तसेच सर्व शब्दाला फळ जेव्हा येते, तर सद्गुरूंची सेवा केली असल्यास ती सगळे सफल होते. आणि याकरिता काय पाहिजे? तुकोबाई म्हणतात, काय म्हणतात? पुण्यपाही जेव भाग्य केव्हा उदाहरण येते? सद्गुरूंची सेवा केली असल्यास सगळे सफल होते. आणि याकरिता पुण्यपाही जे बहुत जन्मजन्मीचे संचित जो आळासे करीत होय अधिकारी काय पाहता रे पाहिजे. महाराज म्हणतात बहुत जन्माची पुण्य पाहिजे, तेव्हा त्याला हा भाव घडून येईल. जे करंट कपाळाचे असतात त्यांना भाव घडत नाही, शिवाय घडत नाही.
म्हणून तुकोबा म्हणतात. काय म्हणतात तुकोबा? अनंत जन्माचे सुकृत पदई, अनंत जन्माचे सुकृत पदई, त्याच्या बुद्धी हरी पैठा होईल. अनंत जन्माचे पुण्य ज्याच्या जवळ असेल त्याला हा भाव लागेल, त्याला जी कर्म घडेल. संत दास्यत्व थोडे बहुत त्याला घडून येते. मग घडून येणारे जे दास्यत्व आहे शरीरावर दिसून बाकीचे दास्यत्व तुम्हाला घडेल, पण संत दास्यत्व मात्र हे घडणार नाही. कारण माणसाला काही होते. का होते? तो चोरीचा गुन्हा करतो. मग असा परमार्थ कशावरून दिसतो? असा परमार्थ कशावरून दिसतो? शरीराला संत दास्यत्व घडून येतच नाही तर त्याचे काय पुण्य? वेदामध्ये वगैरे लिहिलेले आहे. काय लिहिलेले आहे की संत दास्यत्व घडणे म्हणजे कार्य होते. हे दास्यत्व का घडत नाही? हे दास्यत्व का घडत नाही? घडायला पाहिजे ना. ते म्हणतात पापाने नाही आड येत पाप, पापाने नाही आड येत पाप, साक्षेशी रोकडी साक्षात. पाप जर असेल पापापासून संत सेवा घडून यायचे थांबत नाही. मुख्य हे पाप आडे. कोणतं पाप आडायचे? पाप किती असते, तो किती महापापी असतो तो महापापाचं वर्णन करतात महाराज. आपण नवदाय दाता हरिकीर्तना, आपण नवदाता हरिकीर्तना आणि गवारी जना, तया पापा जाना ठेंगना. स्वतःही कीर्तनात जात नाही आणि दुसऱ्याने कीर्तनात जात घेत नाही. हा म्हणतात महाराज पापा जाना ठेंगना बिलकुल पर्वता एवढे पाप आहे. संत सेवा घडली पाहिजे. ती थोडी का होईना, कशी का होईना, निदान इतके तरी घडावे. तितके योग्याच्या गावाच्या मार्गाने तरी या देहाने जावे. योग्याचा जो गाव आहे त्या गावाच्या मार्गाने तरी योग देहाने जावे. आणि म्हणून ते येऊन ठेवतात. जाशील तरी संताची Oh,
संत सेवा तर घडली पाहिजे, मग ती थोडी का होईना. याकरिता जाशील तरी जाई संतांची गावा आणि होईल विसावा येथे शोभा. तर महाराज म्हणतात तिला जितके तरी घडावे ना, योग्याच्या गावाच्या मार्गाने तरी या देहाने जावे ना. संतांच्या गावाला जाण्याची तरी सेवा भावाने घडली पाहिजे ना. ती थोडी का होईना. अशी जर केली तर अशाने महाराज म्हणतात पुण्य होईल, अशानेही पुण्य होईल. मागणी कोणती पाहिजे? पायी तीर्थ यात्रा घडो देह संत याने पुण्य होईल. कारण पायी तीर्थ यात्रा घडो. खरे तीर्थ कोणते? संत चरण. तेथे हा देह घडो हा निश्चय पाहिजे. पण हे वर्म चुकले. हे जर वर्म चुकले महाराज म्हणतात तो पापी आहे. मोठे तीर्थ हेच आहे. अभंगात म्हटल्याप्रमाणे तीर्थ पर्व काळ वसती पाया पायी सकट. हे जे सर्व तीर्थ असतात ते योगी पुरुषांच्या पायाजवळ असतात. असे महापुण्यवान योगी पुरुष जे असतात या योगी पुरुषांच्या पायी सर्व तीर्थ वास करतात. तेच सर्वहून पवित्र आहे. आणि म्हणून कृष्ण म्हणतात अर्जुना मयि चानन्य योगेन भक्तिर व्यभिचारी विविक्त देश सेवित मरतीर्जन संसदी. माझ्या ठिकाणी अनन्य झालेला योगी हा पतिव्रता भक्ती करतो. हा पतिव्रता भक्ती करतो. आणि कसा करतो? पवित्र देश पाहून त्या ठिकाणी बसून आणि जनाला टाकून तो तप करतो. आणि अशी एक विध मानवी सेवा करून तो योगी होतो. ते म्हणतात त्याची एकांतावरी हाव जनपदाची खंती तो मनुष्याकार मूर्ती ज्ञानाची. तर ते म्हणतात तो मनुष्य असूनही तो मुक्त आहे. तो मनुष्य असूनही मुक्त आहे. जे ज्ञान गंगे नाले नावनी पूर्णत्व आले. जे शांतीशी निघाले ओम नव्हे. आपले जर पाप जायचे असेल तर या योगाची सेवा हे पाप जाणारी असेल. योग्याची सेवा ही पाप जाणारी असल्यास घडते. ते दुसरे साधन पाप जाण्याला नाहीच. पाप फक्त हे संत सेवेनेच जाते. कारण ते म्हणतात पाप ताप दैन जाय उठाव.
साधन पाप जाण्याला नाही, पाप फक्त संत सेवेनेच जाते. पाप ताप दैन्य जाय उठावे. पाप आणि एक त्रिविधता, पाप आणि त्रिविधता ही उठावशी जातात, हे संत सेवेने जातात. आणि म्हणून याकरिता पुण्यवंत मनुष्य पाहिजे. आपले पाप जाण्याकरिता पुण्यवंत मनुष्य पाहिजे. गीतेमध्ये कृष्ण सांगतात, काय म्हणतात, तो कसा असतो, त्याचा देह कसा निर्माण होतो. प्राप्य पुण्य कृता लोकानुषित्वा शाश्वती समाहा, तिचे नाम श्रीमंता गेह योग भ्रष्टो विजायते. बहुत पुण्य असते, त्याचा असा देह निर्माण होतो. तो स्वर्गामध्ये दीर्घकाल राहतो आणि दीर्घकाल राहून पुण्यशील घराण्यात मृत्यू लोकी तो जन्माला येतो. पापी जो मनुष्य असला त्या पाप्याला ही बुद्धी कशी होईल, पाप्याला ही बुद्धी कशी होईल, कारण बुद्धीच्या चिकोडी परदे कोटी वा पापी मनुष्याला ही बुद्धी कशी होईल. महाराज म्हणतात त्याची बुद्धीच खोटी आहे. त्याला तुकोबा, ज्ञानेश्वर, राम, कृष्ण, संत याचे काय महत्व आहे, कारण त्याचे मन खोटे आहे. म्हणून त्याची सेवा त्याला घडत नाही. उलट त्याचे मन याच्या विरुद्ध होते, उलट त्याचे मन याच्या विरुद्ध होते. आणि म्हणून या अर्जुना कर्मदम बुद्धियुक्ता ही फलम त्यक्त्वावनीशीनः जन्म बंधन विमुक्तः पदम गच्छन्ति नामयम्. तो कर्माला तो किती योग्य असतो, तो कर्माला किती योग्य असतो, तर विचारपूर्वक तो सेवा करतो. त्याचा विचार केव्हाही सुटत नाही आणि त्याच्या मनावर फलेच्छा नसते. आपल्याला प्रपंचातील काही मिळावे अशी इच्छा त्याला बुद्धी नसते. तो जन्म मरणापासून मुक्त होतो आणि माझ्या पदाला येऊन तो भेटतो. पण सेवा इतकी निरपेक्ष घडावी लागते, सेवा इतकी निरपेक्ष घडावी लागते की थोडी का असे ना. संत म्हणतात आम्ही ग्वाही देतो तशी ऐसा धर्म काय अमृताने जीवत आहे. असा धर्म कुठे आहे की अमृताने मनुष्य भरतो. ऐसा धर्म काय अमृताने जीवत आहे. हा धर्म नाही, अमृताने मनुष्य भरतो असा धर्म कुठेच नाही. तशी संत सेवा करून मनुष्य वाया जाईल काय. महाराज म्हणतात संत सेवा करून मनुष्य वाया जाईल का. असे कोणत्या शास्त्रात केलेले आहे की तो जातो वाया जातो, हे कोण्या शास्त्रात आहे. महाराज म्हणतात संत सेवेने मनुष्य तरणारच हे पक्के समजा. आणि जो पूर्व पुण्यवान असेल त्याला ती सेवा कळेल. ती सेवा कोणाची व कशाची करू ते तशी रूपे ज्योत होय. तशी ती तशी असते ना, ती तशी पंक्तीला लावली आणि दिवा झाला की तो दिवा मानला जातो. तर असा जो पापी जीव आहे तो नीच असूनही उंच पदाला जातो. तो पापी असूनही उंच पदाला जातो. नीच या कुळीचा उंच वंद्य होय, नीच या कुळीचा उंच वंद्य होय, हरीचे जो गाये गुणानुवाद. तो नीच कुळाचा जरी असला तरी तो वंद्यत्वाला जाईल. महापापी ही तरेल. यातून खरे काय तर संत सेवा करेल. यानेच महापापी तरतो
आणि पुराणात शास्त्रामध्ये ते उदाहरण देतात, अजागळ भिली तारी कुंडी मोठमोठे महापापी अजागळा सारखे कुंडी सारखे एक तारले. कशाने पुण्यवान झाले? तर संत नाम आणि संत सेवेने ना. आणि म्हणून याकरिता संतांचा अवतार असतो. ऐशिया पाप्याचा करावा उद्धार, आणि या मागे अवतार तुमचा जगी. अशा पाप्यांचा संत सेवेने उद्धार होतो. जसा अग्नीमध्ये नरकाची खटकी जरी टाकली तिथंही अग्नी. म्हणून ते म्हणतात संत सेवा घडेल तोच पुण्यवान. नीती उत्तम, ब्रह्मचारी, दान धर्म करणारा, कीर्तन करणारा, गीता वाचणारा असूनही जर संत सेवा नसेल तो पापी आहे. तो ब्रह्मचारी असो, दान धर्म करणारा असो, कीर्तन करणारा असो, गीता वाचणारा असो, संत सेवा जर नाही तर पापी आहे. पण फक्त संत सेवा घडल्यास महाराज म्हणतात कोणीही पुण्यवान होतो. गीतेमध्ये कृष्ण सांगतात तो धर्मात्मा केव्हा होतो? क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति कौंतेय प्रति जानीहि नमे भक्ता प्रणश्यति. तो धर्मात्मा होतो, पुण्यशील प्राणी होतो, आत्म्याला जाणणारा, शांतीची सिद्धी केलेला, अंतर्ज्ञानाला गेलेला. देव म्हणतो की मी त्याला माझा भक्त मानतो. देव म्हणतो मी माझा भक्त त्याला मानतो आणि त्याची आवड मला आहे. एक श्रीकृष्ण म्हणतो. आणि म्हणून ते म्हणतात पुण्यात मगे स्वर्गात जायचे, पापात मगे नरकात जायचे. माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य, क्षीण पुण्य मर्द लोकम विशंती, एवं भक्ती धर्म अनुप्रांच गतातम काम कामा लाभती. पहा, स्वर्गाला जाणारा मनुष्य तो असतो क्षणिक पुण्य करणारा असतो. तो क्षणिक पुण्य करणार आहे. तीन वेदातील धर्म करणारे जे आहे हे कर्मफळ भोगतात, त्याला स्वर्ग म्हणतात. तो स्वर्ग होतो. परंतु लोभ होतो त्या संबंधाने तो स्वर्गातून खाली येतो आणि तो नरकाला जातो. कारण लोभ झाला. मग याला कसे पुण्य म्हणायचे? तुका म्हणे जाती पुण्यक्षयासोबत. म्हणजे एवढे महापुण्य करूनही त्याचे असे पाप होते. कारण लोभामुळे. मग याचा अर्थ काय? त्याचे पाप होते याचा अर्थ त्याला ईश्वराची भेटी होत नाही. कृष्ण म्हणतात पुन्हा अर्जुना, दाहम वैजन्य तपसा न दानेन न चेचया शक्य एवंचितो दुष्टू दुष्टवानसी मा यथा. मी दर्शन अशाला देत नाही. कोणाला? दानाने, धर्माने, तपाने, यज्ञाने वगैरे मी अशा दर्शन देत नाही. अशाला मी दर्शन देत नाही. दाहम वैजन्य तपसा न दानेन चेचया. कोणाला दर्शन देतो? संत सेवाच करतो. दान धर्म वगैरे वाया जाते काय? माझ्या भक्ती कर्म धर्म तो दान केवळ भ्रम. चुकले मन प्राप्तीचे वर्म तो धर्मची अधर्म परिणाम. दान धर्म वगैरे वाया जाणार नाही. केव्हा? संत सेवा घडली तरच प्राप्त झाले. जे दान धर्म केले, जे नामस्मरण केले वगैरे चांगले कर्म केले हे वाया जात नाही. तसेच महाराज म्हणतात तुमचे खालचे कर्म हे वाया जात नाही. तुमचे जे खालचे कर्म आहे हे सुद्धा वाया जात नाही. फक्त संत सेवा घडली पाहिजे. म्हणजे माझ्या आधाराने जे तुम्ही कर्म करता ते सर्व कर्म देव होतात. म्हणून महाराज म्हणतात की संत कर्म कर.
वेदशास्त्र वगैरे वाच, दान धर्म कर, गीता वगैरे पहा, पण संत सेवा करून माझे दर्शन घडले पाहिजे. संत सेवा याचा अर्थ काय? संत सेवा याचा अर्थ काय? तुकोबा म्हणतात, संत दर्शनी हा लाभ. माझे दर्शन घडले पाहिजे. संत सेवा याचा अर्थ काय? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. संत दर्शनाने पद्मनाभ भेटतो, असा तो जोड जमतो. मात्र संत सेवा घडली पाहिजे. आपले चित्त शुद्ध करून भाव धरून होते का हे पहा. पण हे काही नको. संत सेवा घडली की शुद्धच आहे आणि भावही आहे. जर संत सेवा घडत असली की तो भाविकच आहे. संत सेवा घडत असली की तो भाविकच आहे. आणि ती न घडल्यास तुमची शुद्ध नीती वगैरे सगळे खोटे समजा. संत सेवेचा मनामध्ये जोरदार विचार येईल तेव्हा हे बाहेर घडेल. कारण हे मन आहे, मन पुष्कळ चिंतन करते, ते काही होऊ देत नाही. ते काय बाहेर घडते हे पहा. चोरी मनात आली तर ती बाहेर मुद्दा दिसला पाहिजे ना, शरीराला ती घडली पाहिजे ना. कारण मनाचा गुन्हा धरणारे पोलीस आहेत काय? मनाचा गुन्हा धरणारे पोलीस आहेत काय? तुकाराम तुकाराम. चोरी शरीराला जेव्हा घडेल तेव्हा पुन्हा घडणारे पुरुष असतात. कारण बाहेर घडले चोरी कर्मावा अन्य दुष्कर्म घडल्यास बंद नाही. नुसते मनात आले चोरी त्याला बंधन नाही. तसे मनात संत सेवा करण्याचे आले हे म्हणजे व्यर्थ. मनात संत सेवा आले म्हणणे हे व्यर्थ आहे. शरीराला संत सेवा घडली पाहिजे. शरीराला संत सेवा घडली की बळ येतेच. आणि म्हणून असे बळ आले की ब्रह्मज्ञान तया येते काकुलती अभेदिते संती विष्णू झाले.
असे संत दासत्व घडले की ब्रह्माची जी बोली आहे ती अंतःकरणामध्ये होती। तेव्हा संत सेवेचे बाहेरचे कर्म शारीरिक घडेल तर मग संतांचे नामस्मरण वगैरे ते काय नामस्मरण वगैरे काय होईना, हातांना डोळ्यांना पायांना कर्म घडले पाहिजे, वाचेने नामस्मरण घडले पाहिजे। कवण पुण्य राशी गेल्या भेदूनी आकाशी असे जर घडत असेल, महाराज म्हणतात अशाच्या पुण्याच्या राशी याच्या पुण्याच्या राशी होतात, तेच त्याचे बोलणे वगैरे सर्व सत्य होते। तर असे इच्छेप्रमाणे तयार होते। कारण तुकोबा म्हणतात की याला आत्मा प्रसन्न असतो। कल्पतरू खाली फळे येती मागितली, त्याप्रमाणे कल्पतरूच्या झाडाखाली इच्छिलेले फळ मिळते, तसे इतके मन प्रसन्न होते। ते ब्रह्म त्याला प्रसन्न होते। ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती, समा सर्वेषु भूतेषु मद्भक्ती न भते परा। याला ब्रह्म म्हणजे आत्मा प्रसन्न होतो, म्हणजे कल्पनेप्रमाणे त्याला ज्ञान तयार होतं, कल्पनेप्रमाणे त्याला ज्ञान तयार होतं आणि अतिशय आवड असते ते तयार होतं, जे पाहिजे ते तयार होतं। त्याला पडद्याचा आत्मा जाणता येतो आणि याच्याच संगतीने भक्तीचा मार्ग लागतो, त्याला खरा प्रसाद म्हणतात। आणि म्हणून गीतेमध्ये कृष्ण म्हणतात प्रसादे सर्व दुःखानां हानी रसोपजायते, प्रसन्न चेतसु ह्याचु बुद्धिहा पर्यवतिष्ठ। हानी वगैरे काही होत नाही, फक्त संग पाहिजे। संग वगैरे असून तो देही असून तो विधी होतो, त्याला बायका मुली असतात, घरदार असतात, धन असून तो विधी असतो आणि म्हणून त्याची हानी होत असते। कारण त्याची चित्त त्याला प्रसन्न झालेली असते, त्याच्या विचारात जे आले ते बाहेर काढत असते, तो सुख दुःखापासून मुक्त होतो। म्हणून ते अर्जुनाला म्हणतात अर्जुना तो कसा असतो, बुद्धियुक्त जहातीह उभे सुकृत दुष्कृते, तस्मात् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्। तो कर्म करतो, कर्म करूनही तो कर्मत्यागी असतो, त्याला सुख दुःखाची मालाच नसते, कारण त्याचे ज्ञान त्याला झालेले असते। त्याला शारीरिक धर्मही असतातच, शारीरिक धर्म असले तरी त्याच्या चित्ताला ते बाधा करत नाही। कोणी जर असं म्हणेल ब्रह्मज्ञानी पुरुषाला काही बाधा होऊ शकत नाही म्हणून त्याला कापून टाका, चर घालून मारा। परंतु जो स्वाभाविक धर्म जो आहे शरीरावरला तो होणार, शरीर धर्म होतातच, भीती वगैरे वाटतेच, पण तरी त्याच्या अंतःकरणाला ती बाधा होत नाही। म्हणून अर्जुना तो कसा असतो, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापं वाप्स्यसि। संत सेवा घडून ब्रह्मज्ञान होऊन पाप कशाने होईल? मग असा बुद्धी योग निश्चय करून सेवा घडल्यास तो होतो, तो योग घडून येतो। ते ज्ञान केव्हाही नष्ट होत नाही। आणि म्हणून याकरिता महाराज म्हणतात की शरीराला सेवा घडली पाहिजे, शरीराला सेवा घडली पाहिजे। मग या शरीराचे काही हो, तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये मालक तुमच्या घरचे तुम्हाला विचारत नाही, मालक तुमच्या घरचे वगैरे काही पुसत नाही, फक्त तो नोकरीकडे पाहतो, तो नोकरीकडे पाहतो। तसे संत हे पाप पुण्य वगैरे तुम्हाला काही विचारत नाही, संत हे पाप पुण्य वगैरे तुम्हाला काही पुसत नाही,
संत सेवा घडली किती जणांचा उद्धार करतात आणि म्हणून या करिताच ते म्हणतात अवतार तुम्हा धराया तसे संत हे पाप पुण्य वगैरे तुम्हाला काही विचार फक्त संत सेवा घडली की अवतार तुम्हा धराया कारण म्हणजे जनाचा उद्धार होतो आणि म्हणून तुकोबा दुसरे काहीच मागत नाही. तुकोबा काय मागतात की जे संत कर्म करतात संत सेवा करतात त्याची मला सेवा करू म्हणतात. कामणे
काहीही मागत नाही. तुका म्हणे बंद घडू ज्ञानची सेवा तरी माझ्या दैवा मार. हे म्हणतात मला फक्त संतांची सेवा घडू आणि म्हणून पुढे म्हणतात ते कवड पुण्य आमचा होईल सेवक जिही द्वंद्वाधिक तुला. कोण असा पुण्यवान प्राणी आहे की तो संतांची सेवा करतो. महाराज म्हणतात याची जातीचा वगैरे काही संबंध नाही, कर्माचाही संबंध नाही. फक्त संत सेवा घडली की तो वाया जात नाही. संत सेवा घडली की तो वाया जात नाही. तो जन्मभर भोळा जरी राहिला, तो जन्मभर भोळा जरी राहिला तरी तो बरोबर सेवेने करतो. हे महाराज म्हणतात. आणि म्हणून ते म्हणतात की अशा संतांचा मी कवड पुण्य यांचा होईल अधिक तुला.